आपण जे पुढे गेलो होतो विशेषाधिकार भंगाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री यांची वाट पाहत होतो आणि समिती सदस्य देखील नव्हते। त्याच्या अगोदर एक घोषणा करतो मी। विधान परिषद सभागृह बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी तारांकित प्रश्नोत्तराच्या यादीतील अनुक्रमांक नंबर 9 वरील श्री दादाराव केचे विधान परिषद सदस्य यांचा तारांकित प्रश्न 8546 आर्वी जिल्हा वर्धा तालुक्यातील विविध हॉटेल्समध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याबाबत या विषयावर चर्चा सुरू असताना माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या अनुषंगाने निदर्शनास आणून दिले की विधानमंडळ सचिवालयाकडे 30 दिवस अगोदर प्रश्न येतात। कोणते प्रश्न आलेले आहेत हे सचिवालयास माहिती असते। ज्या विषयावर तारांकित प्रश्न दिला आहे त्याच विषयावर लक्षवेधी सूचना उपस्थित करता येत नाही असा नियम आहे, परंतु अलीकडच्या काळात एकाच विषयावर तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचना उपस्थित केल्याचे पाहावयास मिळते। याकडे लक्ष दिले पाहिजे, नाहीतर तारांकित प्रश्नाच्या आयुधाचे महत्त्व संपून जाईल। त्यामुळे कृपया आपण सचिवालयास याकडे लक्ष देण्यास सांगावे असा मुद्दा उपस्थित केला असता त्यावर मी तपासून सादर करतो असे निर्देश दिले आहेत। या संदर्भात माननीय सदस्यांना माहीतच आहे की तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचना हे दोन वेगवेगळे संसदीय आयुधे असून हे दोन वेगवेगळ्या कक्षामार्फत हाताळले जातात। माननीय सदस्य त्यांच्या मतदारसंघातील सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी तारांकित व अतारांकित प्रश्नांचा वापर करतात। माननीय सदस्यांना सुमारे 45 दिवस अगोदर तारांकित प्रश्न सादर करण्याची प्रत्येक अधिवेशनापूर्वी संधी दिली जाते। त्यात प्रत्येक सदस्यास 31 प्रश्न सादर करण्याची मुभा दिली जाते। अशा स्वीकृत झालेल्या प्रश्नाचे मध्यवर्ती सभागृहात 30 दिवसानंतर ऑनलाईन पद्धतीने बॅलेट काढले जाते। असे बॅलेट काढल्यानंतर प्रश्नोत्तराच्या संबंधित गटातील प्रश्न प्राथम्यक्रम मागून सन्माननीय सदस्यांकडून प्रश्नोत्तराच्या यादीत प्रश्नांना प्राथम्यक्रम देण्यात येतो व माननीय सदस्यांना तातडीच्या तथा निकडीच्या तारांकित स्वीकृत प्रश्नांना प्राथम्यक्रम दिला जातो। अतारांकित प्रश्न वर्षभर कधीही सादर करण्याची सन्माननीय सदस्यांना मुभा आहे। तसेच इतर संसदीय आयुधामध्ये लक्षवेधी सूचना, विशेष उल्लेख, औचित्याचे मुद्दे, ठराव, प्रस्ताव, अशासकीय विधेयके इत्यादी संसदीय आयुधामार्फत सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व निकडीच्या बाबीवर विविध संसदीय आयुधाद्वारे बाब उपस्थित करण्यास नियमानुसार मुभा दिली आहे। उपरोक्त नमूद आयुधातील स्वीकृत झालेल्या सूचनावर दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात बाब दर्शवली असेल तेव्हा सभागृहात चर्चा घेतली जाते। प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नोत्तरे, लक्षवेधी व त्यानंतर इतर संसदीय आयुधावर क्रमानुसार चर्चा घेतली जाते। अशी आयुधे सन्माननीय सदस्याकडून विविध बाबीवर चर्चा उपस्थित करण्यासाठी उपलब्ध आहेत। विषयाची तातडी व निकड विचारात घेता उपरोक्त संसदीय आयुधांचा व महाराष्ट्र विधान परिषद नियमात अंतर्भाव केलेला आहे। त्यामुळे सदस्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी नियमात तरतूद केलेल्या आयुधांच्या जबाबदारीने व अभ्यासपूर्ण रीतीने वापर केला पाहिजे। परंतु काही सन्माननीय सदस्याद्वारे एकाच विषयावर प्रश्न, लक्षवेधी, विशेष उल्लेख इत्यादी विविध आयुधावर एक समान विषय उपस्थित केला जातो। या सचिवालयामार्फत या संसदीय आयुधावर कार्यवाही केली जाते। योग्य त्या आयुधाद्वारे योग्य ते उत्तर मिळवण्यासाठी व विषयाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संसदीय आयुधाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे। ही बाब यापूर्वी देखील मी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली आहे। माननीय मुख्यमंत्री, एकाच विषयावर अनेक संसदीय आयुधामार्फत सूचना मांडल्या जातात। विधिमंडळ सचिवालयाने माननीय सदस्यांना विविध आयुधावर कार्यवाही करताना विषयाची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचा उपस्थित केलेला मुद्दा अतिशय रास्त आहे। सबब भविष्यात सदस्याच्या विविध सूचनांवर कारवाई करताना विषयाची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत विधानमंडळ सचिवालयाने योग्य ती दक्षता घ्यावी। आणि याच्यामध्ये मुळात जी काही अडचण आहे ती मी सचिवालयाच्या लक्षात आणून देतो। पूर्वी आपल्या इथे पद्धत होती की या दोन ब्रँच वेगळ्या असल्यामुळे जेव्हा प्रश्न आपण स्वीकृत करायचो, स्वीकृत झालेले प्रश्न हे लक्षवेधी ब्रँचला जायचे आणि मग लक्षवेधी त्या विषयावर आली असेल तर ती अस्वीकृत व्हायची। ती पद्धती पुन्हा सुरू केली पाहिजे, म्हणजे मग हे पुनरुक्ती होणार नाही। यस, एक आता हे माननीय मुख्यमंत्री त्या विशेषाधिकार भंग हे मांडून घेतो, मग तुम्ही मांडा। नाही थांबतो। प्रसाद लाड माननीय समिती प्रमुख
विधान परिषद विशेषाधिकार समिती यांचा प्रस्ताव. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो. सन्माननीय विधान परिषद सदस्य श्री श्रीकांत भारतीय व श्री प्रवीण दरेकर यांनी श्री सूर्यकांत हंसराव मोरे, मुक्काम पोस्ट रत्नागिरी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या विरुद्ध दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी उपस्थित केलेल्या विशेष अधिकार भंग व अवमानाच्या प्रकरण संदर्भात विधान परिषद विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा. प्रस्ताव असा आहे की विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. हा बोला, याच्यावर काय बोला. होयचे बहुमत, होयचे बहुमत. प्रस्ताव संमत झाला. आता माननीय मुख्यमंत्री महोदय आपला प्रस्ताव मांडतील. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो. सन्माननीय विधान परिषद सदस्य श्री श्रीकांत भारतीय व श्री प्रवीण दरेकर यांनी श्री सूर्यकांत हंसराव मोरे, मुक्काम पोस्ट रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या विरुद्ध दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी उपस्थित केलेल्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंदर्भातील विधान परिषद विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेतल्यानंतर हे सभागृह सदरू अहवालातील निष्कर्षाशी सहमत असून असा ठराव करीत आहे की प्रस्तुत प्रकरणी श्री सूर्यकांत हंसराव मोरे यांनी विधान परिषद सभागृह, विधान परिषदेचे माननीय सभापती, विधान परिषदेचे सर्व सन्मान्य सदस्य तसेच गतकाळात विधान परिषदेत काम केलेल्या विधान परिषदेच्या आजी माजी सदस्य व तत्कालीन मुख्यमंत्री राहिलेल्या माजी सदस्यांनी कर्तव्य बजावलेल्या सार्वभौम सभागृहाविषयी अत्यंत आक्षेपार्ह शब्दप्रयोग करून घोर अपमान करीत तसेच विधान परिषदेचे माननीय सभापती यांच्या सर्वोच्च स्थानाचा अवमान करून एकूणच विधान परिषद या संस्थेबद्दल द्वेष व उपहासाची भावना निर्माण होऊन जनमानसाचा विधान परिषद या घटनात्मक संस्थेवरील विश्वास उडेल असे गर्हणीय कृत्य करून विधान परिषदेचा अवमान व विशेषाधिकार भंग केल्याने श्री सूर्यकांत हंसराव मोरे, मुक्काम पोस्ट रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर यांचा माननीय सभापती तसेच विधान परिषद सभागृह यांच्याप्रती माफीनामा घेऊन त्यांना मानहानीबाबत सक्त ताकीद देण्याची शिक्षा करण्यात यावी. मात्र त्यांनी तसे न केल्यास 7 दिवस दिवाणी कारावासाची शिक्षा देण्यात यावी. कारावासात पाठविलेल्या व्यक्तीस विधानमंडळाचे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर मुक्त केले जाते. ही वस्तुस्थिती विचारात घेता विधानमंडळाचे अधिवेशन संस्थगित होण्यापूर्वी संबंधित अवमानकर्ते यांची लगेच मुक्तता होऊन आवश्यक तेवढा त्यांचा शिक्षेचा कालावधी पूर्ण न झाल्यास विधान परिषदेच्या 1 किंवा अधिक अधिवेशनात त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेच्या एकूण कालावधी पूर्ण होईपर्यंत पुढील अधिवेशनात त्यांना पुन्हा कारागृहात पाठवण्यात यावे. मी या बाबतीत एक अजून सांगू इच्छितो. खरं म्हणजे समितीने अत्यंत कडक शिक्षा याच्यामध्ये सुचवली होती आणि एकूण त्यांचा नंतरचा व्यवहार बघितल्यानंतर ती शिक्षा खरं म्हणजे समितीने सुचवलेली अयोग्य नव्हती. पण मी माननीय सभापतींशी देखील चर्चा केली आणि त्यानंतर हा कॉन्शियस निर्णय घेतला की शेवटी कोणाला शिक्षा करणं हा याच्या पाठीमागचा उद्देश नाही आहे, तर या सभागृहाचा सन्मान राहिला पाहिजे हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि म्हणून ही शिक्षा कमी केली आहे. पण याचा अर्थ कोणी जर असं वारंवार वागणार असेल तर या सभागृहाला याहीपेक्षा कडक शिक्षा देण्याचा अधिकार आहे, हे मात्र त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी आता प्रस्ताव सभागृहाच्या मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत. प्रस्ताव संमत झाला. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो. सन्माननीय विधान परिषद सदस्य श्री अमोल मिटकरी यांनी सत्यलढा स्थानिक यूट्यूब चॅनलचे पत्रकार श्री गणेश सोनावणे उर्फ सोनवणे, श्रीमती हर्षदा सोनावणे उर्फ सोनवणे, श्री अमोल नांदुरकर, श्री सतीश देशमुख व श्री अंकुश गावडे स्थानिक युवक
यांच्याविरुद्ध उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंदर्भातील विधान परिषद विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा. प्रस्ताव असा आहे की विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत. प्रस्ताव संमत झाला. माननीय मुख्यमंत्री. सभापती महोदय,